नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, अनेकदा समस्या संपत नाहीत, अडचणी थांबत नाहीत अशी भावना आपल्या मनामध्ये सतत दाटून येते। एकामागून एक गोष्टी घडतच राहतात। अशा वेळी अनेकदा नवस केला जातो, परंतु तो करणं शक्य नसेल तर सकाळचा अगदी काही वेळ काढा आणि नियमितपणे स्वामींची सेवा सुरू करा। तर नेमकं काय करावं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आयुष्यातील बहुतांश क्षेत्रामध्ये यश मिळावं, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावं, कल्याण व्हावं, कुटुंब आणि मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत राहतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो, परंतु अनेकदा समस्या, अडचणी, संकट एकामागून एक येतच राहतात। प्रारब्धातील भेगांच्या चक्रामधून मार्गक्रमण करत असताना जीव अगदी मेटाकुटीला येतो। प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीत। स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेचच पूर्ण करतात, भक्तांच्या हाकेला धावून जातात, अडचणीतून त्यांना सोडवतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात। स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे। शेकडो भाविक तसेच अनुभव कथनही करतात। तर मग चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये की नेमकं असं काय करावं जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावरती होईलच। यासाठी सकाळी अंघोळ झाल्यावरती रोज करतो तशी देवाची पूजा करा। यानंतर स्वामींसमोर शांत चित्तानं बसा। एका भांड्यामध्ये पाणी घ्या, स्वामींसमोर दिवा लावा, उदबत्ती लावा, स्वामींना सुगंधी फुलं अर्पण करा आणि तुमचं मन शांत ठेवा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळाप्रमाणे 11 वेळा माळ जप करा। 11 वेळा शक्य नसेल तर निदान 1 वेळ तरी माळ जप नक्कीच करा। स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचा। आठवड्याभरानं संपूर्ण ग्रंथ वाचून होईल। पुन्हा पहिल्यापासून ग्रंथ पारायणाला सुरुवात करा। अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा। स्वामींजवळ ठेवलेलं पाणी सगळ्या घरातील मंडळींना तीर्थ म्हणून द्या। शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा। ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी सात्विक अन्न, फलाहार घ्यावा, मांसाहार बिलकुल करू नये। त्यानंतर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा। शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शनही घ्या। स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीच गमावू नका, कमी होऊ देऊ नका। आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेनं या गोष्टी तुम्ही करत राहा। अल्पावधीतच कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवं असतं हे अगदी लक्षात ठेवा। मनापासून सेवा करा। सेवेमध्ये खंड कधीच पडू देऊ नका। एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळं करा। स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा। इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका। इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा। तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा ही कायम चालू ठेवा। तर मग मित्रांनो, स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने जर तुमच्या आयुष्यातील अडचणी संपत नसतील, थांबत नसतील तर या गोष्टी अगदी मनापासून करा। स्वामी नक्कीच तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।